नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. नागरिकांनी तात्काळ मालमत्ता कर भरण्याचं आयुक्तांचं आवाहन. शिवसेनेवर महायुती समन्वयकांचा खोचक टोला. आणि दिव्यांग तसंच वयस्कर मतदारांसाठी गृहमतदानाची सुविधा उपलब्ध. आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला असून या टप्प्यामध्ये मालमत्ता कराची वसुली प्रभावीपणे होण्यासाठी कर वसुलीची सर्वंकष विशेष मोहीम हाती घेण्यात येते. ज्या नागरिकांनी मालमत्ता कर भरलेला नाही त्यांनी तात्काळ कर भरून पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयकं आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस करदात्यांना देण्यात आली आहेत. काही करदात्यांनी मालमत्ता कर पालिकेकडे जमा करून पालिकेला सहकार्य केले. त्याबद्दल आयुक्त राव यांनी करदात्यांचे आभार मानलेत. या वसुली मोहिमेअंतर्गत अद्याप ज्या करदात्यांनी त्यांचा मालमत्ता कर पालिकेकडे जमा केला नाही अशा करदात्यांच्या मिळकतीवर वसुलीच्या कारवाईअंतर्गत संबंधितास जप्तीसाठी वॉरंट बजावणं, मिळकतीची जप्ती करून अटकवणी करणं, मिळकतीचं मूल्यांकन करून जाहीर लिलावाद्वारे मिळकतीची विक्री करणं अशा स्वरूपाच्या कारवाई हाती घेण्यात येत आहेत. मालमत्ता कर वसुली अंतर्गत या अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टीनं अशा करदात्यांनी देय मालमत्ता कर पालिकेकडे प्राधान्यानं जमा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. भाजपासोबत सडलो म्हणणाऱ्यांचा भाजपानं युतीमध्ये सातत्यानं आदरच केला होता. युतीत 25 वर्ष भाजपासोबत राहिल्यामुळे सत्ता उपभोगल्यानंतरही सडल्याची भावना व्यक्त करणाऱ्या उद्धव ठाकरेंची शिवसेना आता महाविकास आघाडीसोबत राहून 2.5 वर्षातच सडली आहे. तसंच माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना राज्यप्रमुखाची जबाबदारी कधीच कळलेली नाही अशी खोचक टीका भाजपाचे नेते आणि महायुतीचे समन्वयक आमदार प्रसाद लाड यांनी आज पत्रकार परिषदेत केली. ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उभाटा सेना 2.5 वर्षातच मवियामध्ये सडली असून बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेत असताना वाघ असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आता मात्र मांजर झाली आहे. कारण महाविकास आघाडीमुळे त्यांना एका विशिष्ट समाजाचं लागून चालन करून धर्मनिरपेक्षतेची झालर पांघरावी लागते. निवडणूक लढवण्यासाठी वोट जिहादचा सहारा घ्यावा लागतोय. विधानसभा निवडणुकीत कमी जागांवर समाधान मानावं लागेल. काही परंपरागत आणि हक्काच्या जागा सोडाव्या लागल्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांना सातत्यानं विरोध करणाऱ्या काँग्रेस विरोधात ब्रसुद्धा काढता येत नाही. वंदनीय बाळासाहेबांच्या नावासमोरील हिंदू हृदय सम्राट हे बिरुद काढून टाकून जनाब ठाकरे लिहावं लागतंय. भाषण सुरू करताना जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो असं म्हणता येत नाहीये असं परखड मत यावेळेला आमदार लाड यांनी मांडले. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी 148 ठाणे विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक यंत्रणेनं नियोजन केले. भारत निवडणूक आयोगानं 85 वर्षापुढील आणि दिव्यांग मतदार जे मतदान केंद्रापर्यंत जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार 148 ठाणे विधानसभा मतदारसंघात 85 वर्षावरील मतदारांनी निवडणूक यंत्रणेकडे अर्ज भरून दिलेत. या मतदारांसाठी संबंधितांच्या घरी जाऊन मतदान घेण्यात येणार आहे. याकरता 148 ठाणे विधानसभा मतदारसंघातील 85 वर्षापेक्षा जास्त वयाचे दिव्यांग मतदारांची आपापल्या कार्यक्षेत्रातील बूथ लेव्हल ऑफिसरांनी नोंद करून अर्ज भरून घेतलेत. 148 ठाणे विधानसभा मतदारसंघात 85 वर्षावरील 5,302 मतदार आहेत तर 3,173 दिव्यांग मतदार आहेत. तरी 148 ठाणे विधानसभा मतदारसंघातील ज्या 85 वर्षावरील आणि दिव्यांग मतदारांनी गृहमतदानासाठी नोंद केली आहे त्यांनी त्यांची नोंद घेऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन स्वीप पथकाकडून करण्यात येत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा घोर अपमान करणाऱ्या काँग्रेस आणि राहुल गांधी यांना बाबासाहेबांच्या संविधानावर बोलण्याचा अधिकार नाही असं वक्तव्य केंद्रीय अल्पसंख्याक तथा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केले असून त्यावेळी बाबासाहेबांना दिलेल्या हीन वागणुकीचे अनेक दाखले देत त्यांनी काँग्रेसचा पर्दाफाश केलाय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस मविया आघाडीची पोलखोल करण्यासाठी ठाण्यात भाजपा मीडिया सेंटरमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत रिजिजू बोलत होते. याप्रसंगी खासदार नरेश म्हस्के, भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय बागोले, भाजपा प्रदेश प्रवक्ते सागर बदे, नगरसेविका मृणाल पेंडसे, रिपाईचे भास्कर वाघमारे इत्यादींसह महायुतीचे अनेक मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रात महायुतीसाठी उत्तम वातावरण असल्याचं सांगून केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी राहुल गांधींनी नागपूर येथील कार्यक्रमात संविधानाच्या नावाखाली कोऱ्या लाल रंगाच्या पुस्तिकेचं ढोंग रचल्याचं सांगितलं. राहुल गांधी आणि काँग्रेसनं नेहमीच बाबासाहेब आंबेडकरांना अपमानित केलंय. त्यामुळेच 1951 साली बाबासाहेबांनी कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर संविधानात देखील काँग्रेसनं बदल केले. हा संविधानावरील पहिला हल्ला होता. 1975 आणीबाणी लागू करून संविधानाचा पायाच काँग्रेसनं उद्ध्वस्त केला. 1990 काँग्रेसचे सरकार सत्तेतून पायउतार झाल्यावर हल्लेल्या सरकारनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देण्याचा निर्णय घेतला. त्यात भाजपाचाही समावेश होता. तर दुसरीकडे 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करून तसंच देशभरात संविधान मंदिर उभारून भाजपा संविधानाचा सन्मान करते आणि काँग्रेस केवळ संविधान बदलण्याचा बागुलबुवा उभा करून देशात फेक नरेटिव्ह पसरवत असल्याचं मंत्री रिजिजू यांनी सांगितलं. भिवंडीतील ठाकरे गटाच्या एका माजी आमदारानं शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यांनी भिवंडी पूर्व मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, परंतु त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. असं असतानाही त्यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली होती. अखेर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. ऐन निवडणुकीमध्ये हा पक्ष प्रवेश झाल्यानं ठाकरे आणि महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता, परंतु रुपेश म्हात्रे हे ठाकरे यांच्यासोबत राहिले होते. त्यामुळे भिवंडीत ठाकरे गटाची मोठी ताकद होती. 2019 विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात शिवसेनेचे रुपेश म्हात्रे आणि समाजवादी पक्षाचे रईस शेख यांच्यामध्ये लढत झाली होती. या निवडणुकीत अवघ्या 1 ते 1,500 मतांनी रुपेश म्हात्रे यांचा पराभव झाला होता. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर समाजवादी पक्ष महाविकास आघाडीत सहभागी झाला. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीनं भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा रईस शेख यांना उमेदवारी दिली. त्यामुळे रुपेश म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसंच त्यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. 4 नोव्हेंबरला त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला, परंतु त्यापूर्वी त्यांनी वांद्रे आणि वरळीत मदतीसाठी आमचा बळी का घेतला जातोय असं विधान त्यांनी केलं होतं. लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान झाल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी विधानसभा मतदान केंद्रावर सीसीटीव्ही बसवण्याची मागणी केली. बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक आयोगाकडे वारंवार दुबार मतदारांची नावं वगळण्यासाठी मागणी केली होती, परंतु आज सगळ्यात ही नावं संपूर्णपणे वगळण्यात आली नसल्याचंही त्यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीमध्ये ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे नेते राजन विचारे हे रिंगणात आहेत. त्यांनी लोकसभा निवडणूक देखील लढवली होती, परंतु या निवडणुकीत शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनी त्यांचा पराभव केला होता. या निकालानंतर त्यांनी बोगस मतदान झाल्याचा आरोप केला होता. तसंच निवडणूक आयोगाकडे दुबार मतदारांची नावं वगळण्यासाठी तक्रार दिली होती, परंतु ही नावं अद्यापही पूर्णपणे वगळण्यात आलेली नाहीत. यावेळेला सुद्धा बोगस मतदान होण्याची शक्यता विचारे यांनी व्यक्त केली. त्यामुळे त्यांनी ठाणे विधानसभा क्षेत्रातील 120 ठिकाणांवरील 407 मतदान केंद्रांवर 100% सीसीटीव्ही बसवण्यात यावेत अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहायची राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा नागरिकांनी तात्काळ मालमत्ता कर भरण्याचं आयुक्तांचं आवाहन. शिवसेनेवर महायुती समन्वयकांचा खोचक टोला आणि दिव्यांग तसंच वयस्कर मतदारांसाठी गृहमतदानाची सुविधा उपलब्ध. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666621341. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.